येस सर. महाराज हा येसबा. मुजरा महाराज. यसाजी कावटे आपल्या कोंडव्याचा आहे. यसाजी जी. अरे काय करायला निघालास? फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच? जमेल का तुम्हाला हे? आम्ही येईपर्यंत ही धोंड बाजूला होईल? महाराज असं बघताय काय माझ्याकडे? राजा सौता विचारतायत ना, त्यासनी काय नाही म्हणायचं? महाराज आम्ही दोघं बास आहोत. याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू. होय तुम्ही सांगा फक्त. यसाजी जी. आम्ही नक्की परत येऊ. बघू तरी तुमचा पराक्रम. जी राजा. मुजरा. चिमणाजी कशावर पोचली ती माणसं? किती साधी पण केवढी हिकमती आणि गोळी माणसं आहेत आपल्या राज्यात. त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे. कुठल्याही संकटाचे कितीही मोठे डोंगर आले सहज पार करतील. खरंय महाराज. हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा. त्यांनी जर हे काम केलं तर त्याचं आणि त्याच्या स्त्रीचं योग्य ते कौतुक झालं पाहिजे. नक्की महाराज. आपल्या रयतेला असं लेकरासारखं जपणारा राजा होता. त्यांच्या भाजीच्या देठासही विना मोबदला हात लावलेला खपायचा नाही त्याला. पण राज्य चालवणं सोपी